हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। आरोपी वेदांत अग्रवालचे आजोबा सुरेंद्र अग्रवालला 28 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। अपघातातील कार चालकाला डांबून ठेवत गुन्हा स्वतःवर घेण्यासाठी धमकावल्याचा आरोप। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून सुरेंद्र अग्रवालच्या घराची झाडाझडती। तर अपघाताच्या वेळी मी पुण्यात नव्हे दिल्लीत होतो, सुरेंद्र अग्रवालचा कोर्टात युक्तिवाद। पुणे अपघात प्रकरणात एकाच वेळी 3 पिढ्या जेलमध्ये। मुख्य आरोपी असलेल्या अल्पवयीन वेदांत अग्रवाल बाल सुधारगृहात, तर आजोबा सुरेंद्र आणि वडील विशाल अग्रवाल कोठडीत। पुणे गुन्हे शाखेचा दुसऱ्या गुन्ह्यात विशाल अग्रवालचा ताबा मिळवण्यासाठी कोर्टात अर्ज। मूळ गुन्ह्यात पुरावा नष्ट केल्याचा विशाल अग्रवालवर आरोप। पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या नावाने व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। व्हिडिओ बनवणाऱ्या आर्यन किर्गिस्तानवर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। पुण्यात 4 दिवसात 49 पबवर कारवाई। बार आणि पबचे परवाने निलंबित। हिट अँड रन प्रकरणानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाईचा धडाका। दिल्लीतील स्फोट प्रकरणाचा तपास स्पेशल टास्क फोर्सकडे। कंपनीच्या डायरेक्टर मालती मेहतांची सुटका, तर मुलगा मलय मेहताला 29 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। नागपूर हिट अँड रन प्रकरणात 3ही आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी। तर एनडीपीएस कायद्यांमध्ये गुन्हा दाखल। दाम्पत्याला धडक दिलेल्या गाडीत अंमली पदार्थांसह मद्याच्या बाटल्या आढळल्याची माहिती। जळगावच्या रामदेववाडीतील अपघात प्रकरण, तिसरा आरोपी ध्रुव सोनवणेलाही 27 मे पर्यंत पोलीस कोठडी। भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत 4घांचा झाला होता मृत्यू। उद्धव ठाकरे लंडनची नालेसफाई बघायला गेलेत का? ठाकरेंच्या पक्षाचं मुंबईवर पुतणा मावशीचं प्रेम। भाजप नेते आशिष शेलार यांचा ठाकरेंवर निशाणा। नाचता येईना अंगण वाकडं अशी मुख्यमंत्र्यांची गत। लंडनला जाण्यासाठी इंग्लिश बोलावं लागतं, तिथे जाऊन मुख्यमंत्री काय मराठीत बोलणार का? शिंदेंनी ठाकरेंवर केलेल्या टीकेनंतर सुनील राऊतांचा पलटवार। ठाकरे राहुल गांधींचे साथीदार झालेत। राहुल गांधींच्या संगतीमुळे परदेशात वास्तव्य वाढायला लागलंय, त्यामुळे आता ठाकरेंना लंडनला स्थायिक व्हावं लागेल, प्रवीण दरेकरांची टीका। गजानन कीर्तिकरांच्या भूमिकेवर संशय, 2 दिवसात निर्णय होणार। शिंदे गटाच्या संजय शिरसाटांची माहिती। तर कीर्तिकरांविरोधातील कारवाईला मी विरोध करणार, आनंदराव अडसुळांची आक्रमक भूमिका। ईव्हीएम मध्ये छेडछाड होणारे व्हिडिओ जुने, महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीशी त्यांचा संबंध नाही। मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत, राज्य मुख्य निवडणूक आयोगाकडून स्पष्ट। धरणं आटली, नदीपात्र कोरडे ढाक। मराठवाड्यासह पश्चिम विदर्भात परिस्थिती गंभीर। छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, पुरंदर तालुक्यात भीषण पाणीटंचाई। प्रशासनाने उपाययोजना करण्याची मागणी। राज्यात उन्हाचा वाढता कहर। जळगाव जिल्ह्यात 3 जूनपर्यंत जमावबंदी घोषित करण्याची वेळ। पारा 45 डिग्रीवर पोहोचल्यानं जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।